स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यात 11 सप्टेंबरला हा श्रावण महिना संपणार आहे. श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे. अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकराला समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये व्रतवैकल्य केली जाते, महादेवाची उपासना केली जाते आणि या महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे कैलास पर्वतावरून भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेले असतात. त्यामुळे संपूर्ण श्रावण महिन्यात पृथ्वीवरती शिवतत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात जागृत असते. महादेवाची आपण उपासना करतो. कोणतीही छोटी सेवा किंवा उपाय हे आपल्याला शीघ्र फळ देऊन जातात आणि म्हणूनच श्रावण महिन्यात व्रतासोबतच भगवान शिवशंकराच्या पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात. महाशिवपुराण देखील करण्यासाठी सांगितले जाते. आता यापैकी एक उपाय काय आहे तर मी हा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नंदीच्या कानात आपल्याला हे 2 शब्द बोलायचे आहेत, तर तुम्हाला जे हवे आहे ते देखील मिळते. तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होऊन कर्जमुक्ती होईल. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. असे कोणते 2 शब्द आहेत की आपल्याला नंदीच्या कानात बोलावायचे आहे. कोणत्या दिवशी हा उपाय करावयाचा आहे, हा उपाय कसा करावयाचा आहे याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आता आपल्याला श्रावण महिन्यात काय करायचं आहे की शिवमंदिरात आपण जातो. शिवमंदिरात गेल्यानंतर आपण शिवाची पूजा करतो. शिवाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यात संपण्या अगोदर करावायचा आहे. 11 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या आहे, म्हणजेच श्रावणी अमावस्या आहे. तर या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे. म्हणून आपल्याला हा श्रावण महिना संपण्या अगोदरच हा उपाय करावयाचा आहे. हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करावा लागणार आहे. घरी हा उपाय आपण करू शकत नाही. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालतो. आता हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता. हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता. केवळ सोमवारीच नाही तर सोमवारच्या दिवशी तर हा उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर तुम्ही करू शकता. नाही शक्य झालं तर सोमवारचा दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी देखील हा उपाय करू शकता. प्रत्येकजण हा शिवमंदिरात जात असतो श्रावण महिन्यात. तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या भावनेने येत असतो. त्यामुळे मंदिरात ज्या काही दैवी शक्ती असतात तर त्या खूप प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणून आपण या दिवशी हा उपाय जर केला तर तो खूप लवकर फळ देणारा होतो. मग श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप अतिशय महत्त्व आहे. विविध सणांचा हा महिना असतो. याशिवाय या महिन्यात शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरत असते. आपल्या हिंदू धर्मात भगवान शंकराचे वाहन नंदीलाही देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग शिवमंदिरामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रवेश करता तुम्हाला नंदीची मूर्ती नक्कीच त्या ठिकाणी दिसेल. असं एकही शिवमंदिर नाही की जिथे नंदीची मूर्ती नाही. जी शिवाभिमुख आहे त्या ठिकाणी तुम्हाला नंदीची मूर्ती असते. नंदी महाराज हे भगवान शिवाच्या सर्वात आवडत्या गणांपैकी सर्वोच्च मानले जाणारे आणि धार्मिक मान्यतेनुसार नंदीची हे द्वारपाल सेवक म्हणून देखील भगवान शिवाच्या सेवेत असतात. नंदीच्या कानात एखादी इच्छा सांगितल्याने ती इच्छा थेट भोलेनाथापर्यंत महादेवापर्यंत पोचते अशी धार्मिक मान्यता आहे आणि शास्त्रात देखील याचं वर्णन केलेलं आहे. नंदीच्या कानात काही शब्द बोलल्याने आपली मनोकामना पूर्ण होते. भगवान शिवशंकराचे वाहन हे नंदी आहे आणि नंदीवर अपार प्रेम भगवान शिवशंकराचे आहे. भगवान शिवशंकर त्यांचे सर्व
काही ऐकत असतात. त्यामुळे शिवाच्या पूजेमध्ये नंदीला हे विशेष महत्त्वाचं स्थान आहे. भगवान शिवशंकराने नंदीला वरदान दिले आहे की जो कोणी व्यक्ती तुझ्या कानात त्याची इच्छा सांगेल त्याची इच्छा मी स्वतः पूर्ण करेल, याचा उल्लेख महाशिवपुराणात देखील आपल्याला दिसून येतो. आता हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तो सुद्धा महाशिवपुराणा याचा उपाय आहे. तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही तरी इच्छा असतेच. मग अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत म्हणजे आपल्या प्रत्येक इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला वाटत असतं. मग आपण तसा प्रयत्न करतो, कष्ट करत असतो आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी. पण कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तर आपली इच्छा पूर्ण होत नाही. मग त्या प्रयत्नांना यश देखील मिळत नाही. मग आपली इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्याला हा उपाय करावायचा आहे. आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा संततीचा प्रश्न असेल, कोणतीही कुटुंबातील कोणतीही समस्या असेल, यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरातील दुःख, दारिद्र्य कायमचं नष्ट व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल किंवा तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल, तो शत्रू कायमचा दूर व्हावा अशी इच्छा असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. आता नंदीच्या कानात आपल्याला 2 शब्द सांगायचे आहे की हे शब्द बोलल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील, तसेच तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील आणि तुमच्या इच्छेनुसार तुमचं जीवन, तुमच्या नशिबात जे काही नाही ते भगवान महादेवांच्या कृपेने मिळेल हा उपाय केल्यामुळे. तर हा उपाय आपल्याला जरूर श्रावण महिन्यामध्ये करावयाचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. तसेच हा उपाय तुम्हाला ज्या दिवशी करायचा आहे त्या दिवशी तुम्ही करा. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि गंगाजल जर असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू टाकून तुम्ही पवित्र स्नान करा. ह्या 2 वस्तू स्नान करत असताना जर आपण टाकल्या तर शरीर, मन आपलं स्वच्छ होतं, पवित्र होतं. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला 1 लोटा जल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं. यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं कच्चं दूध टाकायचं, पांढरी फुलं किंवा बेलाची पानंसुद्धा घ्यायची आहे आणि 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत. कापूर असेल तर कापूर घ्या, 1 फुलवात घ्या. तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे जल जे आहे ते आपल्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता शिवलिंगावरती जल अर्पण केल्यानंतर तुम्ही जे काही फुलं वगैरे आणलेले आहेत ते अर्पण करायचे आहे. धूपदीप लावायचा आहे. धूपदीप लावायचा आहे. काही खडीसाखराचा प्रसाद असेल, दुधाचा प्रसाद असेल तर तो शिवलिंगावर अर्पण करावायचा आहे. बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची तुम्हाला पूजा करावयाची आहे. तसेच दोन्ही हात जोडून भगवान महादेवाचे स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला जे जल तुम्ही कळशामध्ये ठेवलेलं आहे तर ते घेऊन तुम्हाला नंदी महाराजांच्या पायापाशी यायचं आहे. 1 बेलपत्र आणि फुलसुद्धा घेऊन यायचं आहे. आता ज्या अगरबत्त्या तुम्ही आणलेल्या आहेत त्या अगरबत्त्या, त्यातील 1 अगरबत्ती तुम्ही शिवलिंगाजवळ लावायची आहे आणि दुसरी अगरबत्ती तुम्हाला नंदी महाराजांपाशी लावायची आहे. आणि यानंतर हे जल तुम्हाला नंदी महाराजांचा जो पाय उचललेला आहे त्या उचललेल्या पायावर जल अर्पण करायचं आहे. आता 1 पाय खाली आहे आणि 1 पाय उचललेला आहे. जो पाय वर उचललेला आहे त्यावरती जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पायापाशीच 1 पांढरं फूल, बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे. खडीसाखराचा प्रसाद असेल तर तो देखील लावायचा आहे आणि आपल्या नंदीच्या डाव्या कानात इच्छा सांगावायची आहे. पण ही इच्छा सांगताना तुम्हाला 1 शब्द बोलायचा आहे. तर तो शब्द काय आहे की सुयशा सुयशा हा शब्दाचा उच्चार करायचा आहे. सुयशा सुयशा. मग तुमची इच्छा नंदी महाराजांपाशी व्यक्त करायची. तुमची इच्छा व्यक्त करताना
जी काही इच्छा असेल ती इतर कोणालाही ऐकू जाणार नाही. अगदी हळुवारपणे ही इच्छा तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगावयाची आहे. आता तुमचे शब्द हे स्पष्टपणे असावे. इच्छा सांगताना स्पष्ट उच्चार करायचा आहे. तुमची इच्छा सांगताना दोन्ही हाताने तुमचे ओठ जे आहे तर ते झाकून घ्यायचे आहे आणि मग तुम्हाला नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगायची आहे. आता ही इच्छा सांगताना तुम्हाला तुमची इच्छा नंदीच्या कानात बोलण्या अगोदर कोणालाही सांगायची नाही किंवा इच्छा सांगून झाल्यानंतर सुद्धा कोणालाही तुम्हाला ती इच्छा काय सांगितली आहे ते सांगायचे नाही. सुयशा या शब्दाचा उच्चार करून झाला की तुमची इच्छा व्यक्त करावयाची आहे आणि इच्छा व्यक्त करून झाली की नंदी महाराज आमची इच्छा पूर्ण करा असे नक्की सांगायचे आहे. यासोबत एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे की नंदी महाराजांना एका वेळी एकच इच्छा सांगायची आहे. यावेळी काय करायचं आहे की नंदी महाराजांना एका वेळी एकच इच्छा सांगायची आहे. 2-3 अशा इच्छा सांगायच्या नाहीत, कारण आपल्या जीवनामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि बऱ्याचशा इच्छा असतात, परंतु आपल्याला एका वेळेस एकच इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगायची आहे. प्रार्थना करायची आहे. तसेच कोणाचे नुकसान होऊ नये, सर्वांचं चांगलं व्हावं किंवा वाईट हेतूने इच्छा व्यक्त करायची नाही. याचं फळ देखील आपल्याला मिळत नाही. खूप स्वच्छ मनाने आपली इच्छा करायची आहे. धार्मिक मान्यता अशी इच्छा सांगताना श्रद्धा निष्ठा असावी. यासोबत तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट देखील करायचे आहे. स्वतःकडून जे काही प्रयत्न करायचे आहेत ते नक्की करायचे आहे, परंतु त्याबरोबरच तुम्हाला अध्यात्मकाची देखील जोड मिळायसाठी आपल्याला ही सेवा करावयाची आहे. तरच आपल्या कष्टाचं चीज मिळणार आहे. नंदीच्या कानात इच्छा बोलताना शिवलिंग आणि नंदी यांच्या दोघांमध्ये उभा राहून इच्छा व्यक्त करू नका. नंदीच्या एका साईडला म्हणजेच डाव्या साईडला आपल्याला इच्छा सांगायची आहे. म्हणून डाव्या साईडला उभं राहून ती इच्छा सांगायची आहे. बरेच जण नंदीच्या अगदी समोर उभे राहतात आणि इच्छा सांगतात, परंतु आपल्याला त्या दोघांमध्ये तुम्ही उभं राहतात म्हणून ही सुद्धा एकदम चुकीची पद्धत आहे. तर नंदीच्या साईडला उभा राहून तुम्हाला ती इच्छा सांगावयाची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.